नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की सावित्रीबाई फुलेंनी स्त्रियांसाठी समाजाचा रोष का उडवला. मित्रांनो, सावित्रीबाई फुलेंबद्दल आपण जर बघितलं तर भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, कर्त्या समाज सुधारक, शिक्षण तज्ञ तसेच पुरोगामी कवयित्री म्हणून सावित्रीबाई फुले यांना ओळखले जाते. पती ज्योतिराव फुल्यांच्या खांद्याला खांदा लावून आयुष्यभर समाजाची सेवा केली आणि स्त्रियांना केशवपण, बालविवाह, अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा इत्यादी दास्यातून कायमचे मुक्त करण्यासाठी शिक्षणाचे हत्यार उपलब्ध करून दिले. म्हणून खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले या स्त्री शिक्षणाच्या कैवारी होत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. महात्मा ज्योतिराव फुले यांना इंग्रजी शिक्षण मिळाल्यामुळे त्यांना प्रस्थापितांचे षडयंत्र कळाले. प्रस्थापितांनी इथल्या अज्ञानी लोकांवर वर्चस्व व सत्ता प्रस्थापित करण्यासाठी धर्माच्या नावाने अनेक बंधने लादली, समाजाचे चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये विभाजन केले आणि स्वतःला उच्चवर्णीय म्हणून घोषित केले. धर्माचा बागुलबुवा दाखवून सामान्य लोकांचे व स्त्रियांचे अतोनात शोषण केले. त्यांना शिक्षणापासून अनेक शतके दूर ठेवले. अज्ञानामुळे व्यक्तीमध्ये विचार करण्याची क्षमता निर्माण होत नाही आणि तो इतरांचा गुलाम बनतो, याचा प्रस्थापितांनी पुरेपूर फायदा घेतला. समाजातील शूद्रांचे व स्त्रियांचे होणारे शोषण पाहून महात्मा फुलेंना चीड येत असे. या जाचातून स्त्रियांची व शूद्रांची मुक्तता करायला हवी असे त्यांना नेहमी वाटे आणि त्यासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग आहे की ज्याच्या सहाय्याने प्रस्थापितांच्या गुलामीतून स्त्रियांना व शूद्रांना मुक्त करता येते. परंतु स्त्रियांना शिक्षण कसे द्यायचे, त्यासाठी स्त्री शिक्षिका असायला हवी. म्हणून त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना घरी शिक्षण दिले. त्यानंतर 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेंच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. मित्रांनो, सावित्रीबाई फुलेंचा जीवन परिचय बघूया आपण. सावित्रीबाई फुलेंचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव या छोट्याशा गावी झाला. पुण्यापासून हे गाव साधारणतः 50 किलोमीटर अंतरावर आहे. सावित्रीबाई फुलेंच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवासे पाटील असे होते. त्यांचा व्यवसाय शेती होता. त्या काळी मागास समाजातील मुलांना शिक्षण घेण्याचा कोणताही अधिकार नसल्यामुळे सावित्रीबाई लहानपणी आपल्या आई वडिलांना शेती कामामध्ये, गुरे राखण्यामध्ये मदत करीत असत. सावित्रीबाई फुले यांचा 1840 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी विवाह झाला. विवाहाच्या वेळी त्या अवघ्या 9 वर्षाच्या होत्या व ज्योतिराव 13 वर्षाचे होते, कारण त्या काळी समाजामध्ये बालविवाहाची परंपरा होती. त्यानंतर बघूया मित्रांनो, स्त्री शिक्षणास सुरुवात. स्त्री आणि शूद्र हे अज्ञान, अंधश्रद्धा आणि व्यसन यामुळे गुलाम झाले असून त्यांना या गुलामीतून मुक्त करण्यासाठी शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाही. यातून महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षण सुरू कर आणि त्यासाठी मुलींसाठी शाळा काढण्याचे ठरवले. परंतु शाळेत मुलींना शिकवणार कोण, त्यासाठी महिला शिक्षिकाच हवी. म्हणून ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना अगोदर शिक्षण दिले, त्यांना साक्षर केले आणि त्यांची स्त्री शिक्षिका म्हणून निवड केली. 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्यातील भिडेंच्या वाड्यात शाळा सुरू केल्यानंतर सावित्रीबाई त्या शाळेत मुलींना शिकवण्यासाठी जाऊ लागल्या. सावित्रीबाईंचे हे कार्य कर्मठ प्रस्थापितांना मान्य नसल्याने सुरुवातीच्या काळात त्यांना प्रस्थापितांचा खूप त्रास सहन करावा लागला. लोक अंगावर शेण फेकत, दगड फेकत, अर्वाच्य भाषेत बोलत, पण याला न जुमानता सावित्रीबाईंनी आपले ज्ञानदानाचे कार्य अविरत सुरू ठेवले. प्रस्थापितांचे फुले दाम्पत्या विरोधातील कट कारस्थाने सुरूच होती. प्रस्थापितांनी ज्योतिरावांचे वडील गोविंदरावांना धमकावले, तुझा मुलगा आणि सून धर्म पाठवण्याचे काम करीत आहे, त्यांना थांबव, नाहीतर तुला व तुझ्या कुटुंबाला समाजातून बहिष्कृत केले जाईल. या भीतीपोटी गोविंदरावांनी ज्योतिबाला स्त्री शिक्षणाचं खूळ डोक्यातून काढून टाक, नाहीतर घरातून चालता हो, असे खडे बोल सुनावले. ज्योतिराव फुल्यांनी वडिलांना स्त्री शिक्षण थांबवण्यास नकार दिला आणि त्यासाठी आपल्या पत्नीसह घर सोडले. त्यानंतर मात्र त्यांनी स्त्री शिक्षण व शूद्रांचे शिक्षण देण्याचे कार्य गतिमान केले. त्यांनी 1852 मध्ये अस्पृश्यांसाठी शाळा काढली. सावित्रीबाईंनी आपल्या पतीच्या पावलावर पाऊल टाकत उत्तम प्रकारे मुलींची शाळा चालवली. त्यानंतर मुलींचे शाळेतील प्रमाण वाढले.
आणि त्याचा चांगला परिणाम म्हणून हळूहळू फुले दाम्पत्यांनी पुणे परिसरात तब्बल 20 शाळा सुरू केल्या आणि या एकाही शाळेला शासनाचे कोणतेही अनुदान नव्हते, हे मात्र लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो, मनुस्मृती, न स्त्री स्वातंत्र्य महर्ती. अनेक प्राचीन ग्रंथांनी स्त्री आणि शूद्रांना गुलामगिरीच्या जोखडात बांधून ठेवले होते. त्यापैकी मनुस्मृती या ग्रंथामधील श्लोक क्रमांक 9 मध्ये न स्त्री स्वातंत्र्य महर्ती असे म्हटले असून त्याचा मराठीत अर्थ स्त्री कधी स्वातंत्र्य नसते व तिला कधी स्वातंत्र्य देऊ नये. अनेक धार्मिक ग्रंथांनी स्त्रियावर अनन्वित अत्याचार केले. याचे कारण म्हणजे स्त्रीचे अज्ञान होय. जर स्त्रीला शिक्षण मिळाले असते तर परिस्थिती वेगळी असती. या सर्व धार्मिक ग्रंथाचे वाचन महात्मा ज्योतिबा फुलेंनी केले होते. त्यामुळे त्यांनी सावित्रीबाईंच्या माध्यमातून स्त्री शिक्षणाचे कार्य सुरू करून स्त्रियांना गुलामीत ठेवणाऱ्या मनुस्मृती सारख्या ग्रंथांना उद्ध्वस्त केले आणि त्यासाठी स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू केली. त्यानंतर बघूया मित्रांनो, बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापना. भारतीय समाजात बालविवाहाची अनिष्ट प्रथा अनेक काळापासून सुरू होती. कमी वयात लग्न व पुरुषांचा अकाली मृत्यू यामुळे मुली विधवा होण्याचे प्रमाण प्रचंड होते. अशा विधवेकडे घरातील व बाहेरील लोक विषयवासनेने बघत आणि बरेच वेळा अनेक विधवांचे चुकीचे पाऊल पडून त्या प्रेग्नंट राहत. मात्र बालकाला जन्म देण्याची सोय कुठेही उपलब्ध नसल्याने अशा विधवांना आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय नसायचा. ज्योतिबा व सावित्रीबाईंनी अशा स्त्रियांचे समुपदेशन करून त्यांच्या बाळंतपणाची व्यवस्था बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये केली. या बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये सावित्रीबाईंनी तब्बल 35 महिलांची बाळंतपण केली होती. त्यापैकी काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेचे बाळंतपण करून तिचा मुलगा दत्तक घेतला आणि त्याचे यशवंत असे नाव ठेवले. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो, केशवपण व नाभिकांचा संप. 19व्या शतकामध्ये महाराष्ट्रात अनेक रूढी परंपरांचा पगडा होता. त्यामध्ये विधवा झालेल्या महिलेचे केशवपण केले जात असे. अगोदरच बालविवाहाच्या प्रथेमुळे समाजामध्ये मुलांचे लवकर लग्न होईल व अनेक पुरुषांचे अकाली निधन झाल्यामुळे अनेक मुली कमी वयात विधवा होत असत. विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार नसल्याने त्यांच्यावर बाहेरील लोक आकर्षित होऊ नये यासाठी त्यांना विद्रूप केले जाईल आणि त्याचाच एक भाग म्हणून विधवांचे केशवपण केले जात असे. ही प्रथा नष्ट व्हावी यासाठी ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी 1865 मध्ये नाभिकांचा संप घडवून आणला. या संपानंतर समाजातील विधवा स्त्रियांचे केशवपण मोठ्या प्रमाणात कमी झालेले आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर बघूया मित्रांनो, आंतरजातीय विवाह घडवून आणले. सावित्रीबाईंनी 1868 मध्ये आपल्या भावाला लिहिलेल्या पत्रामध्ये आंतरजातीय विवाह कसा घडवून आणला याबाबत लिहिले आहे. गणेश नावाच्या ब्राह्मण तरुणाचे शारजा नावाच्या मुस्लिम तरुणीशी प्रेम प्रकरण होते. हे गावातील लोकांना माहिती झाल्यावर गावकऱ्यांनी त्यांची गाढवावरून धिंड काढली. अशा वेळी सावित्रीबाई समोर आल्या आणि त्यांनी गावकऱ्यांच्या विरोधात जाऊन त्या तरुणीचा आंतरजातीय विवाह लावून दिला आणि समाजामध्ये आदर्श निर्माण व्हावा यासाठी आपला मुलगा यशवंत याचाही आंतरजातीय विवाह घडवून आणला. त्यानंतर मित्रांनो, पुढे बघूया आपण ज्योतिरावांचा अंत्यविधी. 1890 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा मृत्यू झाला. त्यांचा अंत्यविधी सावित्रीबाईंनी यशवंताच्या हाताने पार पाडायचे ठरवले. त्यावेळी भाऊबंधांनी त्यास विरोध केला. शेवटी सावित्रीबाईंनी स्वतः टिटवे धरून ज्योतिराव फुल्यांचा अंत्यविधी पार पाडला. अशा प्रकारे सावित्रीबाईंनी समाजातील अनिष्ट रूढी परंपरांना छेद देत समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यानंतर मित्रांनो बघूया, भारतामध्ये 1896 ला खूप मोठा दुष्काळ पडला होता. मागासलेल्या लोकांच्या हाताला कोणतेही काम नव्हते. त्याचबरोबर त्यांना खायला अन्न सुद्धा नव्हते. अन्नाभावी अनेक जणांचा मृत्यू झाला. अशा लोकांची दयना पाहून सावित्रीबाईंनी त्यांच्यासाठी मोफत अन्नछत्र चालवले व अनेकांच्या जेवणाची सोय केली. त्यानंतर 1897 मध्ये पुण्यात प्लेगची साथ आली होती. त्या काळी दवाखाने फार कमी होते. त्यामुळे मागासवर्गीयाकडे लक्ष कोण देणार यासाठी यशवंतने दवाखाना सुरू केला होता. मात्र प्लेगची साथ एवढी भयंकर होती की पेशंटचा उपचाराअभावी तात्काळ मृत्यू होत असे. अशाच एका अस्पृश्य समाजातील मुलाला प्लेगचा आजार झाला होता.
मात्र त्याला दवाखान्यात आणाव्यास कोणीही तयार नव्हते. अशा वेळी स्वतः सावित्रीबाईंनी त्या मुलाच्या घरी जाऊन त्याला आपल्या पाठीवर घेऊन दवाखान्यात आणले. परंतु सावित्रीबाईंना प्लेगचा संसर्ग झाला आणि त्यातच त्यांचा करुण अंत झाला, मृत्यू झाला. अशा प्रकारे सावित्रीबाईंनी आपले पती महात्मा ज्योतिबा फुले यांनी घेतलेला समाज परिवर्तनाचा वसा शेवटपर्यंत निभावला. यासाठी त्यांना अनेक हाल अपयश सहन कराव्या लागल्या. समाजातील प्रस्थापित लोकांनी त्यांचा छळ केला, मात्र त्याला न जुमानता स्त्री-शूद्रांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले व समाजातील अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा याचा ताकदीने विरोध केला व समाजामध्ये परिवर्तन घडवून आणले. त्यांचे कार्य आजच्या काळातील स्त्रियांना दीपस्तंभासारखे नेहमीच मार्गदर्शन करत राहील, यात कोणतीही शंका नाही. धन्यवाद मित्रांनो.